बातमी ठाण्यातून। ठाण्यात एसटीच्या धडकेत एका 7 वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। कॅसल मिलच्या नाक्यावर झालेल्या या अपघातात विद्यार्थ्याची आजी ही गंभीर जखमी झाली आहे। दुर्वेश गिरी आजी अनिता गिरी गंभीर जखमी झाल्या। ठाण्यातील आझाद नगर परिसरात राहणारा 7 वर्षांचा दुर्वेश सकाळी त्याच्या आजीबरोबर शिकवणीला जात असताना हा प्रकार घडला। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी गतिरोधक उभारण्याची मागणी केली। अपघातानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता। राजीव गिरी हा 9 वर्षाचा मुलगा क्लाससाठी चालला होता। त्याची आई त्याच्यासोबत होती आणि तिकडनं आजीसोबत होती आणि तिकडनं एसटी महामंडळाची गाडी आली। त्यांना हात दाखवून सुद्धा त्याचा स्पीड त्याला कंट्रोल झाला नाही आणि त्यांनी अक्षरशः अपघात म्हणण्यापेक्षा आपल्या गाडीखाली त्या लहान मुलाला चिरडलं। त्याचं डोकं पहिला पुढच्या चाकाच्या खाली आलं आणि हा मुलगा मरण पावला। सर्व नागरिकांच्या वतीने आमची एक मागणी आहे की हा जो ड्रायव्हर आहे हा कधी कामाला लागला आणि कामाला लागल्यापासून अजून आजपर्यंत यांनी किती अपघात केले ते सगळी फेर तपासणी याची व्हावी आणि जर वारंवार पुन्हा याचा जर झाला असेल हा प्रयोग तर याला सगळ्यात पहिले कामावरनं बडतर्फ करण्यात यावं आणि एसटी महामंडळाला आम्हाला एक विनंती आहे की त्या मुलाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। ते जरी ड्रायव्हरच्या पीएफमधनं तुम्ही कपात करून दिलं तरी चालेल, पण त्याला नुकसान भरपाई ही मिळालीच पाहिजे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।